हा जो विषय आहे तो मुद्दामूनच असा एक इंटरेस्टिंग शीर्षक दिलंय की जीवनात परमार्थ की परमार्थात जीवन. आणि या शीर्षकाचा उद्देश प्रत्येकाला एक हे शब्द ऐकून एक वेगळा वेगळा अर्थ प्रत्येकाच्या डोक्यात उमटू शकतो. त्याचे विविध अर्थ मी सांगतो आणि तुम्हाला जर त्याच्यात ऍड करायचं असेल तर त्याच्याने आपल्याला काय होईल, एक थीम आपल्याला लक्षात येईल की आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न इथे विचारायचे आणि किती डिटेलमध्ये आणि किती जनरलाइज प्रश्न आपल्याला जर तुम्हाला उपस्थित करायचे असतील ते कसे करायचे. आणि सिन्स दिस इज अ जनरल टॉपिक वी विल ट्राय टू कीप द क्वेश्चन ऑल्सो जनरल. म्हणजे असं खूप स्पेसिफिक नाही की माझी बायको अगदी असं करते आणि मग 4 वाजताच मला असं इतकं स्पेसिफिक मध्ये जायची गरज नाही. ट्राय टू ऍब्स्ट्रॅक्ट युअर क्वेश्चन, दॅट इज द पॉइंट. तर जीवनात परमार्थ असं म्हणलं तर काय होतं, वन रिएक्शन इज परमार्थ बिकम्स पोर्शन ऑफ माय डे, इवन पोर्शन ऑफ माय मंथ समटाइम्स. और परमार्थ इज लिमिटेड काही काही लोकांसाठी सणासाठी, पूजेसाठी एक उपासना, 3 महिन्यातनं एकदा उपासना, 1 वर्षातनं एकदा चिंतन, अशा स्वरूपाचं एक प्रश्न असू शकतो. दुसरा अर्थ जीवनात परमार्थ म्हणजे पोर्शन ऑफ द टाइम मला छान वाटतं, देवाशी एकरूप वाटतं, देवाजवळ वाटतं आणि बाकीच्या पूर्ण वेळेस देवाहून लांब वाटतं. दॅट इज अनदर इंटरप्रिटेशन ऑफ जीवनात परमार्थ. आणि परमार्थाचा लिटरल मिनिंग इज द सुप्रीम ऑब्जेक्टिव्ह. परम अर्थ इज ऑब्जेक्टिव्ह गोल, परम इज सुप्रीम. तर द अदर जीवनात परमार्थ, त्याचा जीवनाचा परमार्थ किंवा व्हॉट इज द सुप्रीम ऑब्जेक्टिव्ह ऑफ माय जीवन असाही असू शकतो. असा ह्या टर्मचा नुसता विचार केला की आपल्या डोक्यात काही काही प्रश्न पडतात, ते त्या स्वरूपाचे प्रश्न इथे आपण विचारावे असा एक उद्देश होता या स्वरूपात या टायटलचा, या शीर्षकाचा. आणि परमार्थात जीवन हे जे आहे आता सिद्धाच्या दृष्टीने ते सततच सुरू असतं. आपल्याला माहिती आहे जे सिद्ध असतात, साधू असतात, संत असतात, त्यांचं जीवन परमार्थात सुरू असतं. कारण की त्यांची सत्ता जी असते ती परमार्थातली असते. आपण आजच ऐकलं आपण त्यांच्याकडनं. तर साधक म्हणून तसं आपण कसं वागावं, तर त्याची काय सूत्रे असू शकतात, काय युक्त्या असू शकतात, अशा प्रकारचे आपण प्रश्न विचारायचा प्रयत्न करू आणि मी प्रयत्न करीन आणि तुम्ही मला जोड द्या अशी मला अशी आशा आहे. तर बे एरियात एकदम फेमस तुम्ही सगळ्यांना क्राऊडसोर्स केलेले प्रश्न आहेत. त्याच्यातले जेव्हा मी कॅटेगराईज करतो तर ऑब्व्हियसली लोकांचा पहिला प्रश्न आणि खूप कॉमन प्रश्न आहे की व्यस्त जीवनात, बे एरियाच्या व्यस्त जीवनात आणि व्यस्तता, तर ह्या व्यस्त जीवनात परमार्थाला वेळ कसा काढावा, हा पहिला प्रश्न आहे. प्रश्न कोणाचा आहे ते पण क्लॅरिफाय करावं मॉडरेटरने. त्यांनी क्लॅरिफाय केलंय, त्यांनी केलं. ऑल आईज ऑन मी का? त्याचं कारण आहे बाकीचे 2 जण रिकाम टेकडे. व्यस्त जीवन असताना एकच आहे असं सगळ्यांचा गोड जरी समोर. कृष्णाजी श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. डॉक्टर काकांच्या चरणी आपण सगळेजण आपण नमस्कार पूर्ण करू. आणि प्रश्नमंजुषेचा जो विचार आहे, जीवनात परमार्थ की परमार्थात जीवन, त्याचा विचार करताना व्यस्तता कशाची आणि कोणाची असते हा पहिला प्रश्न असतो. एक शरीराची व्यस्तता, दुसरी मनाची व्यस्तता. आणि शरीराची व्यस्तता असणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. आणि मनाची व्यस्तता जितकी कमी असेल तितकं ते मन भगवंताच्या करता, नामस्मरणाकरता, साधनेकरता, आपल्याला हव्या त्या संवादी विचाराकरता वापरता येऊ शकतं. म्हणून काका नेहमी सांगतात
साधने करता मन मोकळं ठेवण्याची कला हस्तगत करायला पाहिजे. बाकी व्यस्तता, आता व्यस्तताचं उदाहरण देतो मी. समजा मला 20 मिनिट्सचा ड्राईव्ह असेल फ्रॉम माय हाऊस टू माय ऑफिस. तुम्ही त्या 20 मिनिटांमध्ये काय करू शकता? एक तुम्ही करू शकता की गाडीत बसल्यावर सगळ्यात पहिले, आणि मी अजिबात खोटं सांगत नाहीये, मी हे सगळं अनुभवलेलं सांगतोय. गाडीत बसण्याची पहिले, गाडी स्टार्ट केल्यानंतर बिफोर यू पुट युअर हँड्स ऑन स्टीअरिंग, यू पुट युअर हँड्स ऑन द मीडिया सेंटर अँड यू स्टार्ट प्लेइंग वॉट एव्हर द म्युझिक दॅट यू वॉन्ट टू प्ले. दिस इज व्हॉट आय हॅव सीन. त्यामध्ये पहिले ती गाणी लावायची, आणि हे मी त्या काळाचं सांगतोय जेव्हा USB नव्हते, त्याच्यामुळे ती कुठली कॅसेट, कुठली CD काढायची, घालायची, त्याच्याकरता तो वेळ लागायचा. ते गाडी चालवता चालवता करता यायचं नाही, म्हणून पहिले हे करायचं. आणि मग छान लेटेस्ट धुरंधरची गाणी लागली की देन यू पुट युअर हँड्स ऑन स्टीअरिंग. आता कसं मजा येईल. आता हा जो उपद्व्याप आहे, मला उपद्व्याप कटाक्षाने वापरतो, हा करताना ते 20 मिनिटं माझे कशात जाणार आहेत पुढचे, हा सरळ प्रश्न पडतो. आणि तेच जर का 20 मिनिटं मला वाचवायचे असतील किंवा वापरायचे असतील तर मी तेच उपद्व्याप करू शकतो. फक्त ते उपद्व्याप न म्हणता त्याच्याऐवजी तिथे मी डॉक्टर काकांचं एखादं प्रवचन, भगवद्गीतेचा एखादा अध्याय, हे त्या 20 मिनिटांमध्ये मी जर का करू शकलो तर मला ती 20 मिनिटं वापरता येतील. आणि ते व्यस्तता जी आहे बाकीच्या गदारोळातली ती कमी होऊ शकते. अगदी तसंच उदाहरण मी घरी जे असतात, हाऊसवाईफ जे असतात, त्यांच्याकरता पण देऊ शकतो. स्वयंपाक, मुलांचा स्वयंपाक करावा लागतो, सकाळ संध्याकाळ काहीतरी बनवावं लागतं. मी बडबाबा लागतं असं म्हणणार होतो, पण स्वतःला रोखलं. काहीतरी बनवावं लागतं, आणि मग ते बनवणं करता करता आपण हाच पुन्हा उपक्रम करू शकतो. आता हे खूप, आणि काही नसेल ना समजा, मी तर म्हणतो की गाडी चालवताना तुम्हाला काही ऐकायलाच पाहिजे असं काही. देर आर डेज व्हेन यू डोंट फील लाईक डुइंग एनिथिंग. जस्ट गाडी चालवा शांतपणे, काही विचार करू नका. आणि खूपच असं वाटलं की मनामध्ये भलते विचार येत आहेत. बॉस काय म्हणेल, ऑफिसमध्ये काय होईल, काय ताट काढून ठेवलं असेल माझ्यासमोर. म्हणजे घरी ताट मांडलेलं असतं एक, ते वेगळं, एक ऑफिसमध्ये ताट मांडलेलं असतं ते दुसरं. तर सरळ मोठ्याने नामस्मरण करायला सुरुवात करा. गाडीमध्ये एकटेच असतात मोस्टली सगळेजण इथे ड्राईव्ह करणारे. कधी कधी मुलांना ड्रॉप ऑफ पिकअप करायचं असतं, तेवढ्यापुरतं ती मुलं असतात बरोबर. ते सोडले की मग उरलेला वेळ आपला असतो. म्हणा ना, गाड्याच्या खिडक्या बंदच असतात, नाहीतरी मोठ्याने नामस्मरण सुरू करा. तेवढाच वेळ तुमचा सदुपयोगी लागेल. मग असं म्हणायची वेळ येणार नाही की मला नामस्मरणाला वेळच मिळत नाही. यू कॅन युटिलाइज दॅट टाइम. असं एक मी सुचवलं. अजून बाकीच्यांना काही ऍड करायचं असतं. धुरंधरचं मेन्शन केलं आता. त्याच्यामध्ये एक चॅप्टर आहे अ बर्न्ड मेमरी म्हणून. सिनेमाच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण सोडून देऊ, पण आपल्या जीवनाचा वर्तमान काळातला खूप वेळ बर्न्ड मेमरीज यांना उजाळा देण्यात, त्याचा विचार करण्यात आणि त्याचं अनालिसिस करण्यात निघून जातो. त्यातल्या काही या खरंच आपल्याला कधी काळी कोणी खूप बोललेलं आहे, घालून पाडून, अन्याय झालेला, अपमान झालेला, अशा खूप छोट्या छोट्या जखमा आपल्या अंतःकरणाला झालेल्या असतात. कुठल्या आयदर विचाराच्या, भक्तीच्या, प्रेमाच्या, साधनेच्या माध्यमातून हळूहळू या जखमा आपण स्वतःच्या स्वतः भरून काढायला, मलमपट्टी लावायला शिकलं पाहिजे. जखमा झालेल्या अंतःकरणाने कोणालाही वर्तमान काळात साधना करता येणं शक्य नाही. त्यामुळे भूतकाळातल्या अनावश्यक आठवणींचा ओघ सुरू झाला की एकतर तत्क्षणी नामस्मरण सुरू करावं, श्रवण सुरू करावं. काहीच नसेल तर आपल्या एखाद्या पारमार्थिक आध्यात्मिक मैत्रिणीला, मित्राला फोन करून गप्पा माराव्यात. कुणाला फोन करून गप्पा माराव्यात? स्पिरिच्युअल सर्कलमधलं असेल कोणी ओळखीचं, आपले सद्गुरू, एखादा देव, त्यांच्या गोष्टी, त्यांचं चरित्र याच्याबद्दल बोलायला. जे डिस्ट्रॅक्शन टेक्निक ज्याला आपण म्हणतो की जुन्या आठवणी येत आहेत, त्याचा त्रास होतोय, ते अजून मिटवता येत नाहीयेत. मग किमान चांगल्या सुसंवादी पद्धतीने स्वतःला डिस्ट्रॅक्ट करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा. हे हळूहळू वारंवार करत गेलं की तो जुन्या आठवणींचा ओघ, प्रभाव कमी होतो आणि आपल्याला वर्तमान काळातला काळ वापरता येतो. आपल्याला आवडत्या गोष्टींना
नेहमी वेळ काढता येतो. या एका वाक्यात सगळं आलं असं मला वाटतंय. म्हणजे कुठलेही नसतं, आपण विचार सारखे आपल्या मनात बडबड करत असतो. ती बडबड थांबवून त्याच्याऐवजी नामस्मरण जर का केलं तर आपल्याला वेळेचा अजिबात कमतरता नसते, भरपूर वेळ मिळतो. आणि कुठच्याही पद्धतीने नामस्मरण चिंतन बाकीचं करावं. केर काढते मी, स्वच्छ आवडतं. का आवडतं? मी निर्मल आहे म्हणून. माझं स्वरूप जे आहे ते अत्यंत निर्मल आहे म्हणून मला स्वच्छ कपडे आवडतात, स्वच्छ जमीन घर व्यवस्थित आवडतं. याला कारण मी ब्रह्म आहे, स्वच्छ आहे. हा जर का आपण सगळीकडे असा विचार लावत गेलो तर आपोआप आपलं चिंतन होतं. जीवन जे आहे ते परमार्थात जगायचं आहे. हा खरा आहे, म्हणजे हा साधकासाठी आहे. हा केवळ सिद्धाचं नाही आहे, हे साधकाच्यासाठी आहे. सिद्धाची ती सहज स्थिती असते, साधकाची ती प्रयत्नपूर्वक केलेली गोष्ट आहे. येता जाता सहज नामस्मरण शक्य आहे. डॉक्टर काका 2 पेशंटच्या मध्ये ज्ञानेश्वरी वाचत असत. किती 2 ओव्या होणार, त्याच्या पलीकडे होणार नाही. एक पेशंट पायी बाहेर चाललाय आणि दुसरा आत येतो, किती वेळ जाणार आहे. म्हणजे वेळ ज्याला वापरायचा आहे त्याला कसाही वापरता येतो, कुठूनही काढता येतो, हे लक्षात घ्यायचं. आणि वेळ मला नाही ही केवळ सबब आहे एवढं नक्की आहे. धन्यवाद. त्याचाच एक उपप्रश्न म्हणजे जेव्हा असा प्रश्न आलाय की जेव्हा उपासना किंवा असे सुसंगत जे ऍक्टिव्हिटीज असतात त्याच्यात जर मी रमलो असेल किंवा रमले असेल तर शेजारी पाजारी जेव्हा बाकीची ऍक्टिव्हिटी करत असतात तर त्याच्यात मला फोमो वाटतो. आणि जेव्हा ते करत असतात तेव्हा हे करत असावं असं वाटतं. असं दोन्हीकडे अर्धवट पटल्यासारखं जे होतं ते त्याचं उत्तर काय आणि त्याच्यात युक्ती काय आहे एक साधारण. मीच करतो, माझ्याकडेच बघतोय. कसं आहे, हा जो फोमो असतो ना हा फारच तात्कालिक, टेम्पररी आणि युजलेस असतो. एक मिनिट, मला फोमोचा अर्थ सांगा. फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट, म्हणजे मी ते करत नाही ह्याची खंत. मित्रांमध्ये पॉटलक असतं, काहीतरी गेट टुगेदर्स असतात दिवाळीच्या निमित्ताने, थँक्सगिव्हिंग किंवा क्रिसमसच्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात. आणि त्यावेळेला मग असं आपण तिथे गेलो नाही तर काय, लोक आपल्याबद्दल काय म्हणतील, ते आपण बाजूला पडू का असं एक वाटतं. तर तसं त्याची गरज नाही आहे वाटण्याची. त्याचं कारण असं आहे की साधकांनी साधनेच्या कालामध्ये जर का आपण खरंच साधक असू तर एकांतवास सेवायला पाहिजे असं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे, सगळ्यांनी सांगितलेलं आहे. मग आता एकांतवास तर अगदी आपण नाही करू शकत कारण आपण सगळे कुटुंबीय आहोत, आपल्या कुटुंबातल्या जबाबदाऱ्या असतात. पण निदान या प्रकारे जर का आपल्याला थोडा भाव एकांतवास म्हणण्यापेक्षा वेगळं पडून जरी का राहता आलं तरी त्याच्यात काही हानी नाही असं मला वाटतं. कारण आपण तिथे न गेल्याने 2-3 जण फक्त म्हणतील अरे तू दिसला नाही परवा, तू येणार होतास नाही आलास, अँड देन द थिंग्स विल मूव्ह ऑन. कोणाच्याही आपल्यापासून काहीही अडत नाही हे लक्षात ठेवायचं. तिथे जे पॉटलक होणार असतं, पार्टी होणार असते ती तशीच सक्सेसफुल होणार असते. ते लोक येणार असतात एकत्र, मित्र आपले, ते काय त्यांचे चिअर्स वगैरे काय करायचं असतील ते करणार असतात. आय डोंट नो, आय एम जस्ट जनरलायझिंग दिस, राईट. किंवा काय त्यांचे जे फन ऍक्टिव्हिटीज असतील ते करणार असतात. त्याच्यामुळे मला त्याच्यातनं काही निष्पन्न निघणार नसेल, माझ्याकरता जर का ती 0 व्हॅल्यू असेल तर मला तेवढं फक्त ठेवण्याकरता म्हणून जायची आवश्यकता नाही. अगदीच गरज पडली तर जावं, तोंड दाखवावं आणि काहीतरी सबब सांगून पटकन घरी येतं.
अर्ध्या पाऊण तासात काहीतरी तब्येत बरी नाही, मला बरं वाटत नाही, असं काहीतरी सांगा, किंवा मला काम आहे, ऑफिसची मीटिंग आली आहे, असं काही पण सांगावं. त्याच्यामुळे दॅट इज नॉट अ कंपल्शन टू गो इन टू दिस काइंड ऑफ गॅदरिंग्स. नेबर्स, हा म्हणा नेबर्स म्हणून, बट आय एम अज्युमिंग दॅट नेबर्स मीन्स रिलेटिव्स ऑर फ्रेंड्स अँड सर्कल्स. आपल्या एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये सुद्धा एक्सटेंडेड रिलेटिव्स असतात, लग्नकार्य असतं, अजून कुठले कुठले फंक्शन्स असतात, त्याच्यामध्ये आपण जातो. आणि इफ यू नोटीस द डिस्कशन ऑलवेज रिव्हॉल्व्स अराउंड द मटेरियलिस्टिक वर्ल्ड. कोणाची साडी कशी, कोणाचं स्टॉक किती वाढला, याच्यापेक्षा दुसरा चर्चेला विषय नसतो. आणि फार फार कॉमन टॉपिक असेल तर मग माझा मुलगा इकडे, तुझा मुलगा काय करतो, किंवा तुझी मुलगी काय करते, एवढंच फक्त चर्चेचे विषय असतात. मग त्याच्यातनं काही निष्पन्न निघण्याचं नसतं. कमीत कमी तिथे जावं, होमोच्या बद्दल अजिबात घ्यायचं काही कारण नाही. एक काकांचा छान शब्द होता की रेल्वे एका ट्रॅकवरून धावत असते आणि ट्रॅक चेंज करताना मधला काही काळ खडखडाट होतो, नवीन रुळावर जाऊन स्थिर होईपर्यंत. तो प्रत्येक साधकाच्या जीवनात असतो, प्रत्येक साधकाला सहन करावा लागतो तो. त्यामुळे काही काळ तो डिस्कम्फर्ट सहन करण्यामध्ये आपलं देखील थोडं तप होतं की आपण एकटं पडल्यासारखं वाटतं, अजून नवीन मित्रमैत्रिणी साधक मिळालेले नाही, समविचारी, फोमो, याच्यामध्ये आपलं शारीरिक मानसिक थोडं तप होतं. त्यामुळे थोड्या प्रमाणात हे होऊ द्यावं. हा एक भाग झाला, हा एक पर्स्पेक्टिव्ह झाला. दुसरा पर्स्पेक्टिव्ह की प्रत्येकाची, आपण परदेशात आहोत हे गृहीत धरून मी मांडणी करते की ज्यांची मुलं मोठी आहेत त्यांच्यासाठी हा फारसा प्रश्न नाही, कारण की ऍक्टिव्हिटीज असतात. पण ज्यांची अगदी लहान मुलं आहेत आणि स्वतःची घरं आहेत, एकटी राहतात, ती मुलं विशेषतः या देशामध्ये खूप एकटी पडतात. कारण की आपले आईबाबा वेगळे आहेत, नॉर्मल आईबाबांच्या सारखे एकटे येत नाही. मुलांची प्लेरेट म्हणून बऱ्याचदा एकत्र जावं लागतं आणि त्यासाठी सोशलाइज करावं लागतं. काही हद्दीपर्यंत एक अशा पद्धतीने की खरंच आपल्या मुलांना 4 मुलांच्या मध्ये खेळण्याची, त्यांच्या वयाच्या मुलांची, आपण कितीही वेळ जरी मुलांना दिला तरी तो मोठ्यांचा वेळ असतो. मुलांना त्यांच्या वयाची लहान मुलं सोशलाइज करायला हवी असतात आणि ती सगळी आध्यात्मिक घरातली असतीलच असं नाही, किंवा आध्यात्मिक घरातली जरी असली तरी आपल्या मुलांशी त्यांचं जुळतंच असंही नसेल. मग आपल्या मुलांचं ज्यांच्याशी जुळतं त्यांच्याशी काही काळापुरतं सोशलाइज करायला हरकत नाही, तारतम्य बघून. पण हे सगळं करताना शरीर तिथे असू शकतं, मुलांच्या प्लेडेटमध्ये आपण घेऊन गेलोय, पण मन अनुसंधानक असू शकतं. अशी काही वेगवेगळ्या ट्रिक्स आपण करू शकतो. स्विमिंग, कराटे, स्केटिंग, सॉकर, देर आर सो मेनी ॲक्टिव्हिटीज राईट, मुलं आजकाल करतात. आणि तिथे आपल्याला पॅरेंट्स म्हणून घेऊन जावं लागतं. तेव्हा तिथे आपला 1 तास काय करायचा प्रश्न पडतो. मग त्याच्याकरता हे आहे इथे मटेरियल. बरोबर, किंडलवरती आपण काय वाचतोय कोणाला कळत नाही. प्रॅक्टिकल विचार की आपण परदेशात असतो किंवा भारतात सुद्धा आपले नातेवाईक असले तरी सुद्धा त्यांना यायला वेळ लागतो. इमर्जन्सीला अशा ह्याच्यात आपले आसपासचे लोक उपयोगी पडतात. हा स्वार्थी प्रॅक्टिकल विचार आहे, पण तो सत्य आहे. तर त्यामुळे थोडे संबंध आपल्याला ठेवायला लागतात. आणि हे संबंध जे आहेत तर ते ठेवताना जर का जसं आता मुक्ता त्यांनी सांगितलं की आपलं अंतःकरण तिथे ठेवायची काही गरज नसते. बरोबर आपण ते करू शकतो. दुटप्पीपणा करायला इथे हरकत नसते, थोडं खोटं बोलायला हरकत नसते. नामस्मरण म्हणा, त्यांच्यात ईश्वर म्हणा, कुठच्याही पद्धतीने आपण अनुसंधान ठेवू शकतो. अगदी कामापुरत्या खूप कमी, थोड्याफार जनरल बातम्या, IPL मध्ये काय चालू आहे, कोण टॉप 2 टीम्स आहेत पश्चिम बंगालमध्ये, अशा 2-4 बातम्या वाचून ठेवाव्या. तिथे गेल्यावर एखाद दुसऱ्या प्रश्नावर एखाद दुसरं मत मांडलं की आपला रोल झालेला असतो. जेनेरिक जे हॉट टॉपिक्स आहेत ते आपण फक्त प्रश्न उपस्थित केला एखाद्या संघामध्ये, काय मग धुरंधर बघितला का, कुठला सीन आवडला, म्हटलं की अर्धा तास आपण शांत बसू शकतो. त्यांचा अर्धा तास छान चालू द्यायचं, आपण हो हो म्हणायचं. असं हे सगळं काय ऍक्टिंग करता येते.
act it out, fake it till you make it. ऍक्च्युली फोमोबद्दलच एक थोडासा डीपर म्हणजे इंट्रोस्पेक्शन म्हणजे आत बघण्याचा एक प्रश्न आहे की मला फोमो का होतो. म्हणजे दुसरे जे एक ग्रुप माझे मित्र होते किंवा कदाचित मला त्यांच्यासारखं व्हायचंय असं वाटतं, त्यांच्याबद्दल जे ते करतायत त्याची भीती किंवा मी जे ते करत नाही ह्याची भीती का असते, कशामुळे असते? मी कोणीतरी विशेष आहे असं थोडंसं तिथे म्हणजे हे काय म्हणूया लेफ्ट आउट हे जे फिलिंग आहे हे आपल्याला कुठेतरी जर का आतमध्ये त्यांच्यात मिसळावं असं वाटत असलं तर हे फिलिंग येईल. जर का आपल्याला त्याच्याबद्दल पर्वा नसली तर ते फिलिंगच येणार नाही. मग लोक काय म्हणतात हा विचार आपण करावा का. मुद्दा हा येतो की आपण जर का आपल्याला आपल्या कल्याणाचा विचार करतोय तर लोकांची अशा वेळेस पर्वा करायचे काय कारण आहे. तुकाराम महाराज जे म्हणतात की जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, हे जर का पक्क लक्षात ठेवलं तर आपण आपलं कल्याण साधावं. आपण लोकांचा विचार करू नये. लोक 10 तोंडाने बोलत असतात, कसंही बोललं तरी ते नावं ठेवणार आहेत, काही केलं तरी शेवटी नावं ठेवणार आहेत. तो पास टाइम आहे, चांगला उद्योग आहे. त्यांना तशी ऑपॉर्च्युनिटी मिळण्याकरता म्हणून आपण काही दिवस एखाद्या बसत जायला हरकत नाही. बरं, फोमो या शब्दावर शेवटचा प्रश्न. आपण ऐकलं असतं आश्रम व्यवस्था आहे एक, त्याच्याबद्दल एक श्रद्धा असते, काहीतरी ऐकलं असतं मोठ्यांकडून, आणि एक ठराविक वयापर्यंत शिक्षण व्हावं, मग गृहस्थाश्रम किंवा ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, आणि मग वानप्रस्थ आणि संन्यास. बऱ्याच संन्यासी लोकांना गृहस्थाश्रम बद्दल फोमो वाटत असतो, गृहस्थाश्रमाबद्दल कधी असं वाटत असतं की संन्यास घ्यावा. आणि पण विनोद जाऊ दे, पण ह्या व्यवस्थेचा आपण आत्ताच्या जगात हल्लीच्या जगात उपयोग करून घेऊ शकतो का. ह्या वयोगटात हा आश्रम डिफाईंड होता, पण आता मग या आजच्या युगात या आश्रमाचं काय महत्व आहे, ह्या वयात काय उपयोग करता येईल, किंवा त्याचं स्वरूप काय आहे आजच्या जगात. कुठच्या आश्रमाचं मुख्य आपण वानप्रस्थ आणि संन्यासाबद्दल बोलू, कारण की गृहस्थाबद्दल सगळ्यांनाच माहिती असेल कदाचित. तुम्ही हवा तसं ऍड्रेस करू शकता क्वेश्चन. गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम असे आश्रम 4 वेगवेगळे विचार करण्यापेक्षा या वर्ण व्यवस्थेच काय गरज आहे. हळूहळू शिकावं. इथे ER मध्ये जाण्याची वेळ किती जणांवर आलेली आहे. इमर्जन्सी रिस्पॉन्स तुमच्या हॉस्पिटलच नाही, मी फार वर्ष झाली सोडल्याला. कोणावर यावी असं मला अजिबात हे नाहीये, सांगत नाही मी, पण असं बरेचदा होतं आणि बरेचदा मी बघितलंय. पॅरेंट्स पॅनिक होतात, मुलांपेक्षा सुद्धा जास्त पॅरेंट्स पॅनिक होतात. आवश्यकता नसताना सुद्धा पॅरेंट्स पॅनिक होतात, आणि मग ER मध्ये जायची वेळ येते किंवा घेऊन जावं लागतं, आणि तिथे गेल्यानंतर ते ER वाले लोक 4 किंवा 5 तास बसवून ठेवतात. आणि हेच जर का 2 तास किंवा 1 तास किंवा 15 मिनिटं जरी घरी बसून ठेवलं असतं तर ते पोरगं तेवढ्या वेळात शांत झालेलं असतं. म्हणजे अगेन इट डिपेंड्स ऑन द कॉन्टेक्स्ट, इट डिपेंड्स ऑन द सिच्युएशन, बट आय एम जस्ट अगेन जनरलाइजिंग दिस. देर आर लॉट ऑफ टाइम्स इट जस्ट सो हॅपन दॅट वी गेट पॅनिक अँड फॉर व्हॉट एव्हर रिझन. कधीतरी मुलगा पडला, लागलं तर लगेच आईवडीलच जास्त पॅनिक होतात, आणि मग आता आपण गुड पॅरेंट आहोत की नाही हे प्रूव्ह करण्याकरता मुलांना इकडे तिकडे घेऊन जातात. त्याची एका लिमिटपेक्षा जास्त चिकित्सा करण्याची आवश्यकता नसते, आणि हे सूजबूज ज्याला म्हणतो किंवा हे तारतम्य आपल्याला आपलं घ्यावं लागतं ॲज अ पॅरेंट. काकांचं अप्लाइड परमार्थ अशा बाबतीत 1-2 घोषवाक्यात म्हणली पाहिजे त्यांना. एक तर म्हणजे इन्सुलेट युअरसेल्फ, डोंट आयसोलेट युअरसेल्फ, आणि सोडून जायचं नाही आहे, सोडून द्यायचं आहे. ह्याचे
शब्द कळले असतील सगळ्यांना, पण ह्याचे काही उदाहरणं आपण देऊ शकता का? आता अगदी आठवण झाली ती आपल्या सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांच्याच जीवनातल्या प्रसंगाची आठवण झाली. त्यांना बऱ्याच जणांना माहिती असेल, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. त्यांना 2 मुली होत्या. त्यापैकी त्यांची जी लहान मुलगी आहे तिला वयाचे साधारण 44व्या वर्षी, वय माझं कमी जास्त असू शकेल, तिला कॅन्सर डिटेक्ट झाला. तेव्हा त्या मुलीचा संसार सुरू होता. तिच्या स्वतःच्या 2 लहान मुली म्हणजे काकांच्या नाती होत्या. तर आपल्या मुलीला कॅन्सर झालेला, त्याची ट्रीटमेंट, सर्जरी, त्याच्यातून तिला होणाऱ्या यातना, त्याच्यानंतरची काय किमोथेरपी, हे सगळं त्यांनी स्वतः बघितलं. आणि आम्हाला हे प्रकर्षाने आठवतं कारण की त्या काळामध्ये ते आमच्याकडे घरी इथे सियाटलला वास्तव्याला येणार होते. तर तिची सर्जरी आणि तिची मला असं वाटतं 1 किमोथेरपी करून ते इथे आले होते. ते आणि त्यांच्या पत्नी म्हणजे डॉक्टर काकू हे दोघेही जण आले होते. आता विचार करा की आपली मुलगी जिचा संसार चालू आहे, अजून सगळा व्हायचा आहे रादर, तिला कॅन्सर डिटेक्ट झालेला आणि की यातनातून जाते. तिचा फोन यायचा भारतातून आणि जेव्हा फोन यायचा तेवढ्या वेळात काका अतिशय प्रेमाने, अतिशय हळुवारपणे गोड तिच्याशी बोलायचे, तिची चौकशी करायचे. तू गोळ्या घेतल्यास ना, औषध घेतलीस ना, हे करून बघ, अशा पद्धतीने काय जेवण कर वगैरे. असे 2-3-4 मिनिट ते फोनवर बोलून झालं की फोन ठेवून द्यायचे. आणि त्याच्यानंतर पुढचा फोन येईपर्यंत त्यांनी एकदाही त्यांच्या मुलीचा विषय त्यांच्या पत्नीशी बोलताना किंवा आमच्याशी बोलताना एकदाही काढल्याचं किंवा त्या प्रसंगामुळे त्यांच्या मनात काहीतरी दुःख आहे आणि म्हणून ते काहीतरी वेगळ्या पद्धतीने वागतायत असं आम्हाला दूरपर्यंत हे जाणवलं नाही. किंबहुना त्या मुलीचा फोन झाला की ते येऊन, जो मुलगा होता आमचा, ते मला चल आता ये आपण बॉल खेळू म्हणून त्याच्याशी बॉल खेळायला लागायचं. ॲज इफ तो फोन आणि ती मुलगी प्रति मात्र सत्तावान अस्तित्वातच नाही, अशा पद्धतीने. सो जेव्हा आवश्यक आहे मुलांना आपल्या प्रेमाची, काळजीची, सगळ्यांना माहिती आहे की अतिशय प्रेमाने वागा, गोड बोला, कर्तव्य करा. आउट ऑफ साईट, आउट ऑफ माइंड. प्रशस्त वृत्ती काय असते त्यांच्या त्या वागणूक. त्यांच्या आईबाई कॅन्सर झाला होता. आणखी त्या मुंबईला असताना काका तिथे गेले होते अर्थातच शेवटच्या काळात. आणखीन त्या गेल्यानंतर 3ऱ्या दिवशी प्रवचन ठरलं होतं कोल्हापुरात. काका त्या प्रवचनाला शांतपणे नेहमीप्रमाणे हजर होते. आणखीन तसंच प्रवचन झालं. कोणालाही कळलं सुद्धा नाही की त्यांची आई 3 दिवसांपूर्वी गेली. त्यांची मुलगी गेली असताना कोणीतरी, कल्पना नव्हती त्यांना, पंचदशीच्या बद्दल शंका विचारली. त्यांनी हॉस्पिटलमध्ये गेलेली होती. आणखीन ते बाहेर बसलेले होते हॉस्पिटलमध्ये. त्यांनी शांतपणे उत्तर दिले. जेव्हा जास्त प्रश्न वाढले तेव्हा ते म्हणाले की मला आता बोलणं शक्य नाही आहे. आणि मुलीचा तो कार्यक्रम संपल्याच्या नंतर जवळपास 10व्या दिवशी, 10व्या का 15व्या दिवशी काका अमरावतीला हजर होते. तर त्यांना गुरुपौर्णिमेचा त्यांच्या 75चा मोठा सोहळा होता 15व्या दिवशी. म्हणजे हे शक्य आहे, ते संत आहेत हे मान्य आहे, पण आपल्याला प्रयत्नांनी शक्य आहे. कारण जे साधूची लक्षण असतात ती साधकाच्यासाठी साधन असतं. काकांचा तोच किस्सा उरलेला सांगते की मुलीला जाऊन 13 दिवस झालेले आहेत आणि त्याच्यानंतर अमरावतीला आले. सगळे बसलेले होते बैठकीत, काका आणि काकू आलेले होते. सगळ्यांना कल्पना होती की त्यांच्या घरी असा प्रसंग झालेला आहे आणि काकांशी काय बोलावं हे कोणाला सुचत नव्हतं की आपण त्यांचं काय सांत्वन करणार. आणि सगळे बैठकीमध्ये शांत बसलेले, नुकतेच येऊन बसलेले. मग शेवटी काकांनीच पहिलं वाक्य असं म्हणतं की गोपाळकृष्णांनी टाइमटेबल बरोबर सांभाळलं. हे त्यांचं पहिलं वाक्य होतं. आणि त्याच्यानंतर त्यांचं स्वतःचं 75चं खूप मोठं यज्ञ, सत्कार, अभ्यास वगैरे ठरलं होतं. अमृत महोत्सव आपल्याकडे मोठ्या प्रमाणात साजरा करतात. सो ते तेवढ्याच त्रयस्थपणे स्टेजवरती बसले. त्यांनी सांगितलं की जो कार्यक्रम तुम्ही ठरवलेला आहे, कारण की त्या गावच्या मंडळींनी खूप प्रयत्नपूर्वक, खूप मेहनत करून 75चा सोहळा साजरा करण्यासाठीची पूर्वतयारी केली होती. त्यात कुठेही कमी करू नका, जसं तुम्ही ठरवलं आहे तसा सगळा सोहळा करा. म्हणून ते बसले आणि शांतपणे त्यांनी, तटस्थपणे ते 75चे सगळे सोपस्कार स्वतःवर करून घेतले.
सो हे आपल्यासमोर प्रापंचिक गृहस्थाश्रमी लोकांचे आदर्श आहेत की अशा पद्धतीने आपल्याला जगता येणं शक्य आहे. सगळ्यांचं मन राखलं गेलं आणि मुलीच्या जाण्याचं दुःख आणि इकडचं सुख या दोन्हीपासून ते स्वतः अलिप्त होते हे दिसलं वृत्तीने. कोणाचं जाण्याचं किंवा कोणाच्या येण्याचं जसे किस्सा म्हणून सांगतो, जन्म आणि मृत्यूबद्दल आपण बरेचदा बोलतो आणि मृत्यूचं भय असतं, महाभय वगैरे म्हणतात त्याला. पण लक्षात ठेवा की कोणाच्या जाण्याचं किंवा कोणाच्या येण्याचं हे जितकं ठरलेलं आहे, जितनी चावी भरी रामने कोणाच्या लिखिलो ना, गाणं ऐकलं सगळ्यांनी माहिती असतं, ते इतकं नैसर्गिक आहे. दोन्ही क्रिया, जन्माचं खूप सेलिब्रेशन करायचं नसतं, कारण त्याचं जेवढं सेलिब्रेशन करू तेवढं दुःख, कोणी की जाण्याचं दुःख जास्त होतं. ती नैसर्गिक प्रक्रिया आहे, निसर्गाचा धर्म आहे, त्याप्रमाणे ते होतं. ज्याप्रमाणे एखादे फूल कळीमध्ये येतं, मग अशी मशीनने उदाहरण दिलं, काल होतं, काल नव्हती कळी, आज दिसते आहे, 2 दिवसानंतर ते फूल जे आहे ते सुकणार आहे किंवा झाडावरनं खाली पडणार आहे. ते फूल जसं खाली पडतं किंवा सुकून जातं, अगदी त्याच पद्धतीने, अगदी नॅचरली एखाद्या व्यक्ती तसाच जातो. कधी अकस्मात जातो, कारण कोणीतरी ते फूल खुडतं, कधी ते झाडावर सुकतं, कधी झाडावरनं खाली पडून मग सुकतं. व्हॉट एव्हर इज द प्रोसेस, पण ते होतं. आणि तसं प्रत्येकाच्या बाबतीत होतं. त्याच्यामुळे आपण त्याच्याकरता किती रडायचं आणि किती नाही हे आपल्याला ठरवायचं असतं. आणि असे प्रॅक्टिकल उदाहरणं आपल्यासमोर आहेत, प्रॅग्मॅटिक थिंकिंग करणारे. आपल्या गृहस्थाश्रमात एक नेहमी लक्षात ठेवावं की प्रत्येक जीव हा वेगळा आहे. कर्मयोगे मिळाले एके स्थळी जन्मास आले, ते तुवा आपुले मानितले कैसरे पडत मूर्खा. हे जे समर्थांची ओवी आहे, ही न बोलता आपल्या लक्षात ठेवावी. बोलून दाखवू नये घरात, पण आपल्या लक्षात ठेवावी की आपण जे देण्या घेण्याचे व्यवहार असतात, तर त्यामुळे आपण एकत्र आलेले आहोत. ते व्यवहार ज्यावेळी संपतात त्यावेळी वेगळे होणार आहोत. प्रत्येक जीव हा वेगळा आहे. आज मी त्यांना माझं म्हणते आहे म्हणून माझं म्हणून कवटाळून बसलं की दुःख वाटायला येतं. प्रेमाने करावं, पण अलिप्तपणा ठेवावा. त्याचा हा वेगळेपणा लक्षात ठेवा. मी आणि तो एक नसतो. आमचं ब्रह्मरूप एक असलं तरी जीव म्हणून आम्ही वेगळे आहोत. याच्यात एक हा प्रश्न पटकन घेऊया, मग पुढच्या ह्याच्यात जाऊया. की प्रश्न खरं मला स्वतःलाच कळला नाही आला आहे. प्रश्न मला बहुतेक कळला आहे, पण तो प्रश्न असा आहे की परमार्थात त्याग करणे खरोखरच आवश्यक आहे का, आणि त्यागाचं स्वरूप काय? समर्थांची ओवी आहे, धावून येतात संत. कुठची ओवी? त्याग घडे तो वेगळा आहे, पण शोधला होता. त्याग जो असतो तर तो अवगुणांचा त्याग, संसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा, अशा पद्धतीचं आहे. संसारिकांना त्याग करायला लागतो. शिष्या प्रश्न विचारतो की आम्ही संन्यास घेऊन जाऊ, संसारिकांचं काय, त्यांना त्याग कसा करायला लागतो? तर त्याग जो तिथे सांगितला आहे तो अवगुणांचा त्याग सांगितलेला आहे, अविचारांचा त्याग सांगितलेला आहे. आणखीन हो, आणि वेळ ऍडजस्ट करणं वगैरे हे त्याग जे आहे, काहीतरी त्याग हा करायलाच लागतो. मग संसारिकांच्यासाठी असा त्याग आहे, अनहिताचा त्याग करणे असा आहे. मला ही परवा ओळखली एक आठवत होती म्हणून मी त्याला म्हटलं जरा शोध. मला 5व्या दशकात आहे, मंत्रांचा दशक आहे, तर त्याच्यात ही ओवी मिळेल तुम्हाला. कुबुद्धी त्यागे वेणं काही सुबुद्धी त्याग बाही ऐसा. हो, ही दुसरी ओवी आहे. त्याच्या आधीची जी ओवी आहे तर ती ही आहे की कुबुद्धी त्यागे वेणं म्हणजे त्याग जो आहे संसारिकांना, तो प्रत्यक्ष संगत त्याग तिथे आहे. तिथे वस्तू त्याग नाही आहे. संसारिकांना त्याग करायलाच लागतो, कोणालाही लागतो. परमार्थ करायचा म्हणजे कुठलीच गोष्ट, आता स्पोर्ट्समध्ये जरी आपल्याला यश मिळवायचं असेल तरी त्याग लागतोच. डिग्री मिळवताना
त्याग लागतोच ना. तसाच काहीही मिळवायचं असलं तर त्याग लागतो. परमार्थाच्या बाबतीत तो मिळवताना आपल्याला कुबुद्धी त्यागे विणत काही ते सापडणार नाही. कुबुद्धी ठेवायची, वाटेल तसं वागायचं आणि मी परमार्थी म्हणायचं हे जमणार नाही. शेवटचे जे प्रश्न आहेत ते तत्वज्ञानाच्या बद्दल आहेत. म्हणजे आपण बऱ्याच संकल्पना आपण या वाचन साधन करायला सुरू करतो, वाचन करायला सुरू करतो, अभ्यास करायला सुरू करतो. त्यात बऱ्याचशा विविध संकल्पना येतात आणि सुरुवातीला तर कन्फ्युजनच होतं. तर त्यातल्या कुठल्या मूलभूत संकल्पना आहेत ज्या समजून घेणे खूप आवश्यक आहे एक विचारसरणी पटवून घ्यायला. जे काही गोष्टी जे काका म्हणतात जीव इत्यादी, तर त्याच्याबद्दल तुम्ही इतर एकतर कुठला ग्रंथ पहिला वाचावा किंवा काय वाचावं याच्या मार्गदर्शन आणि कुठल्या संकल्पना आपला विचार क्लिअर करण्यास उपयोगी पडतील. थोडासा रूळ बदललाय पण आणि मोठा प्रश्न आहे, पण त्याचं उत्तर एक विचारधारा किंवा एक डिरेक्शन मिळाली तर चांगलं होईल लोकांना. एक परमार्थामध्ये काही गोष्टी विशेष करून प्रयत्नपूर्वक समजून घ्याव्या लागतात. 5 घटक फार महत्वाचे आहेत. जीव, जगत, ईश्वर, माया आणि ब्रह्म. या 5 गोष्टींच्या बद्दलची स्पष्टता, त्या संकल्पनांच्या बद्दलची स्पष्टता सगळ्यात पहिले आपल्याकडे की जर काही गणित कळली. जीव म्हणजे काय, जीव जातो म्हणजे काय जातं, जीव काय करतो, ईश्वर म्हणजे काय, त्या ईश्वराने हे जगत का निर्माण केलं, या जगताच्या निर्मितीच्या मागची त्याची भूमिका काय होती, ईश्वराला कोणी निर्माण केलं, ईश्वर खरंच आहे का, तो दिसतो का, त्या ईश्वराची ती जी शक्ती आहे ज्याला आपण माया शक्ती म्हणतो ती कशा प्रकारे कार्यान्वित होते, आणि ह्या सगळ्याचं जे अधिष्ठान स्वरूप जे ब्रह्म आहे ते सगळं असंग कसं राहतं, या सगळ्या पसाऱ्यातनं ते बाकीच्या इतर 4ही घटकांपासून ते वेगळं कसं राहतं, असंग कसं राहतं, त्या ब्रह्मतत्वाच्या स्वरूपाचं वर्णन. आणि हे सगळं समजून घ्यावं. हे या गोष्टी 5 संकल्पना जर का स्पष्ट झाल्या तर परमार्थातल्या आपल्या खूप सगळ्या प्रश्नांची जी उत्तर मिळवण्याकरता जी आपली धावपळ होते किंवा इकडे जा तिकडे जा होतो तो सगळा पापट पसारा म्हणा किंवा धावपळ म्हणा ती शांत होते. आणि ती समजून घेण्याकरता एक संप्रदाय, एक गुरु, एक ग्रंथ शक्यतो असावा. आजकालचं जग असं आहे की ज्याच्यामध्ये इट इज काय म्हणतात टेकर्स मार्केट. यूट्यूबवर 100 नाही हजारो व्हिडिओज आहेत. असंख्य आश्रम, असंख्य संप्रदाय आहेत. त्याच्यामुळे खूप ठिकाणी खूप हातपाय मारायची इच्छा होते. हे करून बघू, ते करून बघू, हा प्रयोग करून बघू, ती क्रिया करून बघू, ही उपासना चांगली वाटते, या मठात जाऊन बघू, त्या आश्रमात दर्शन घ्यायला जाऊ. अशा प्रकारची आपली खूप धावपळ सुरू असते. ती धावपळ कमी करावी. एक संप्रदाय, एक गुरु निवडावा, त्याला शरण जावं आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाने, त्यांनी सांगितलेल्या ग्रंथाचा अभ्यास करावा. तू विचारलंस की कुठल्या ग्रंथाचा अभ्यास करावा सुरुवातीला, असं काही त्याचं एक स्पेसिफिक उत्तर देता येईलच असं नाही. अनेक ग्रंथ आहेत. त्याचा पुन्हा आता डिपेंडिंग ऑन द स्वभाव आणि पिंड ते ग्रंथाचा कुठला अभ्यास करावा याचं पण थोडंसं मार्गदर्शन श्रीगुरूंकडनं विचारून घ्यावं. त्यातल्या त्यात बेसिक ग्रंथ जे आहेत चांगले आपल्याला ते ज्ञानेश्वरी, नाथ भागवत, दासबोध यांनी सुरुवात करावी. आणि त्याच्यानंतर मग प्रकरण ग्रंथ आहेत पुढचे, पंचदशी सारखे आणि विवेक सिंधू किंवा परमार्थ विज्ञान या ग्रंथांचा अभ्यास करावा. संकल्पना स्पष्ट करून घेण्याकरता परमार्थ विज्ञान हा ग्रंथ फार छान आहे. त्याच्यामध्ये या सगळ्याच तात्विक गोष्टींचा ओहापोह सारांश रूपाने केलेला आहे. क्लॅरिटी मिळते त्याच्यात. आणि तो ग्रंथ आधी अभ्यासून मग जर का तुम्ही बाकीचे ग्रंथ वाचले तर त्याला जास्त मदत होईल. एवढ्या ग्रंथांची नावं घेतली, सगळे वाचायची गरज नाहीये. त्यातला कुठलाही एक ग्रंथ, जनरली जे काकांनी सांगितलेले की एक संत ग्रंथ आणि एक शास्त्र ग्रंथ,
याचा जोडीने वारंवार पूर्ण आकलन होत नाही असा अभ्यास करावा. दासबोध वाचायला 10 वर्ष लागली, 5 वर्ष लागली तरी चालतील. आपल्या व्यस्त जीवनशैलीचा विचार करून मी सांगते. किंवा गीता एक फक्त हातात घेतली तर 3, 4, 5 वर्ष गीताच ठेवावी आणि ती पूर्ण एकदा एक वाचन, एक श्रवण, एक मुखी श्रवण झालं, बेसिक आकलन झालं की मग नंतर ग्रंथ चेंज करायला हरकत नाही. फार खूप ठिकाणी हे बघायला मिळतं. खूप लोकांचे हे प्रश्न येतात. खूप लोकांची ही धावपळ बघितलेली आहे. आधीच आपली प्रपंचातली धावपळ असते, मग त्यात हा अभ्यास वर्ग, हा ग्रंथ, हे श्रवण, हे वाचन, ऑनलाईन आजकाल बरेच वर्ग आहेत, सगळे वक्ते चांगले, ग्रंथ चांगले, काय ऐकू काय नको, काय अटेंड करू, असं फार वेळ जातो ह्याच्यात. नॅरो इट डाऊन टू वन थिंग जी आपल्याला सगळ्यात जास्त रेझोनेट होते. आतून विचार करावा की हा ग्रंथ, हा वक्ता मला सगळ्यात जास्त रेझोनेट होतो, स्टिक टू इट आणि आपलं काम होण्याची व्यवस्था करतो. ते समजून उमजून वाचावे. एकदा एका भगिनीचा फोन आला, दादा तुम्ही परमार्थ विज्ञान वाचायला सांगितलं होतं, 2 महिन्यांनी पुन्हा फोन आला, माझं ते वाचून झालंय, आता पुढचा कुठला ग्रंथ असे होण्याची शक्यता असते. हे सगळे पाठमांतर आता म्हणाले प्रमोददाता, तसा एकदा वाचून कधीही पुरत नाही. दरवेळे त्यातनं वेगळा अर्थ आपल्याला कळत जातो. ह्या काही कथा कादंबऱ्या नाही आहेत की दरवेळी तोच अर्थ लागेल. त्यामुळे तोच ग्रंथ परत परत वाचत राहायला लागतो. आणि मुख्य म्हणजे मग ग्रंथ वाचावा, ग्रंथ अभ्यासावा, हे जरी का आणि उतरवावा सुद्धा जीवनामध्ये, हे जरी का खरं असलं तरी ग्रंथ वाचनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये किंवा ग्रंथ वाचनाला आपण नवीन असू तर त्या काळामध्ये सगळ्यात मुख्य भर श्रवणावर असावा. ग्रंथ वाचण्यापेक्षा तो ग्रंथ कोणाकडनं तरी समजून घ्यावा. त्या ग्रंथावर केलेलं विवरण जे आहे ते एका मुखातून ऐकावं. श्रवण जास्तीत जास्त प्रमाणात करावं. नुसता ग्रंथ वाचून कळत नाही. शब्द कळतात, वाचता येतं म्हणून वाचता येतो ग्रंथ, पण तो आमचा ग्रंथ वाचला पण काही कळत नाही त्याच्यातनं. कारण लिखाण जे असतं ते संक्षिप्त रूपात असतं. त्याच्या मागचा शब्दाच्या मागचा जो अर्थबोध असतो तो होण्याकरता ते श्रवणातूनच प्राप्त होतो. म्हणून श्रवण गरजेचं आहे. वेळेअभावी 1-2 प्रश्न श्रोत्यांकडून घेऊ शकतो, मग आपण हे सत्र थांबवू शकतो. बहुतेक सगळ्या प्रश्नांना उत्तर आली असतील नाही का? प्रश्न अजून आहेत पण वेळ संपली आहे म्हणून एक प्रश्न विचारतो. मगाशी फिअर ऑफ मिसिंग आउट हा विषय आला आणि तो फारच आजच्या जीवनामध्ये एक जे घटक मध्ये नेहमी होतात, मोबाईल फोन आपला, ते आपलं 6वं इंद्रिय झालेलं आहे. आणि त्याच्यावरचं विशेष करून व्हॉट्सॲप हे ॲज इट की मी आज सकाळी उठल्या चेक नाही केलं तर आय मिस आउट ऑन सो मेनी थिंग्स. त्याच्यामुळे उठल्या सर्वात पहिले ते बघण्याचं. आता तुम्ही जे बोलत होते तेव्हा मला रिअलाइज झालं की दॅट इज फिअर ऑफ मिसिंग आउट. बेसिक द रिझन आय एम गोइंग देअर इज आय फील दॅट इफ आय डोंट चेक इट समथिंग इज नॉट गोना हॅपन. सर्वात पहिले तुम्हाला असं लक्ष प्रकाश तो म्हटलं की जातो कशासाठी किंवा ऑफरेड आय मिस आउट ऑन सम इन्फॉर्मेशन. मागे एक असा विचार केला बऱ्याच लोकांनी मला असा आला असेल लेखिकाही की हे व्हॉट्सअप नव्हतं तेव्हाही आपण जगतच होतो. आता त्यांनी आपलं पूर्ण विश्व अडकून घेतलेलं आहे आणि आता ते चित्राला विश्व अडकून पडलेलं की तिथं बाहेर निघायचा एक प्रॉब्लेम झाला की इथून निघू कसा. आणि सो ऑल द कम्युनिकेशन हॅपन्स टू व्हॉट्सअप. तर आय एम प्रिटी शुअर की तिथं जर आपण निघालो तर खूप काही बदल पडणार कारण त्याच्या आधी सुद्धा आपण जगत होतो आणि विल समहाऊ मेक इट वर्क. मला प्रश्न हा आहे की ती भीती काय, ती जी भीती आहे की त्याला कसा आपण मात करता की तो मनात विचार येणं की काहीतरी खूप जास्त करून टाकलेलं असं व्हॉट्सअपबद्दल जर एवढं वाटतं ते एक दिवस देवासमोर जायचं आहे. तर मग हे ते एवढ्या छोट्या गोष्टीबद्दल आपण एवढी चिंता का करतो. कारण वी हॅव लिव्ड थ्रू दॅट लाईफ देअर वॉज नो व्हॉट्सअप. तर मग एवढं असं काय ते समथिंग ॲज स्मॉल हाऊ कॅन इट ऑक्युपाय सो मच ऑफ आवर लाईफ इन सच अ स्मॉल टाईम. आहे खरं असं झालेलं आहे. इन्स्टा, व्हॉट्सअप, फेसबुक आणि काय ईमेल्स. आता ऑफिसच्या ईमेल्स असतात, ऑफिसमध्ये पण चॅट किंवा
teams. We have to keep constantly checking on those. I mean, everybody is expected to work 24/7, even though they say that, oh, we don't expect you to work during your night or something. None of this works also. पण हे झालेलं आहे हे खरं आहे. म्हणून मगाशी मी जो एकांतवासाचा उल्लेख केला ना, तो आजच्या पद्धतीत लावून घ्यायचा असेल तर डिजिटल डिटॉक्स करण्याचा प्रयत्न करावा. वीकेंडला माझा मित्र, मला खूप त्याची संकल्पना आवडली. बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जवळपास 20 वर्षांपूर्वीची गोष्ट. मी त्याच्या घरी गेलो होतो. त्यावेळेला वीकेंड होता. ऑब्व्हियसली वी वॉन्टेड टू सी गो आउट अँड रोम अराउंड. इथेच आहे, म्हणजे US मधलीच गोष्ट सांगतो. तर म्हटलं कितीचा गजर लावायचा. तो म्हणजे गजर वगैरे लावत असतो मी. वीकेंड आहे म्हणजे काय, जेव्हा उठशील तेव्हा उठू, जेव्हा जायचं तेव्हा जाऊ. म्हटलं बरं ओके. झोपलो. सकाळी उठल्यानंतर हाताला घड्याळ लावलं नाही त्यांनी. म्हटलं अरे त्यावेळेला सेलफोन नव्हतं. तर घड्याळ मी लावलं. मी वीकेंडला घड्याळ, आय डोंट फॉलो द वॉच. मला जेव्हा भूक लागेल जिथे जायचं तिथे जो जे मिळेल तिथे मिळेल. लेट्स नॉट डू दॅट. आणि त्यावेळेला मला तो कॉन्सेप्ट खूप रिव्होल्युशनरी वाटला होता, कारण त्यावेळेला प्रत्येकाच्या हाताला विश्वास असायचा आणि आपलं सगळं म्हणजे जो काका चालतो सगळं दिवसभराचं सगळं जे शेड्यूल चालतं ते त्याच्या एका ह्याच्यावर चालतं, ठेक्यावर. पण गंमत अशी झाली, म्हणजे त्यांनी जे मला शिकवलं त्या प्रसंगात ते असं की यू कॅन लिव्ह युअर लाईफ विदाउट द वॉच ऑल्सो, विदाउट द रिस्ट वॉच ऑल्सो. अँड यू डोंट हॅव टू नेसेसरली ईट युअर फूड जस्ट इज बिकॉज इट्स 12 o'clock. तुम्हाला भूक लागेल तेव्हा एन्जॉय करा. वी कॅन रिअली रिलॅक्स अँड इट्स अ व्हेरी गुड कॉन्सेप्ट जस्ट टू गेट द डिजिटल डिटॉक्स. फोमो का वाटतो या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये. वाटतं डोपामाइन किकिंग होतं म्हणजे त्याचे बरेच सायकोलॉजिकल अनालिसिस लोकांनी केलेले आहे. ते आहे सारखं चेक केल्यानंतर ते आलं नवीन तर मग मला वाटतं की यस आय गॉट समथिंग लिमिटेड चेक वगैरे वगैरे. पण त्याची आवश्यकता नाहीये तेवढी. One trick that helped me personally is की वायफाय डेटा प्लॅन सगळं बंदच करून ठेवायचं. सो आता फोन घेतला, व्हॉट्सअपवर गेलं 2दा-4दा. पूर्वी जेव्हा ते ऍडिक्शन होत होतं तेव्हा एक पिरियड ऑफ द टाइम तो बंदच करून टाकायचं वायफाय डेटा. दॅट हेल्प मी. पण प्रत्येकाचं वेगळं काही असू शकतं ट्रिक अजून, की 2च तास सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास ते ऑन करायचं, किंवा जे काय तुमचं स्केड्यूल असेल ते. And there could be other tricks. Maybe तिकडे मागे जनरेशन आहे, they can help us better. खूप काही आता Implement set. काय अद्वैत, any insights? I would say, delete apps for a while. Delete apps. Delete that. त्याला delete करा. Delete that. No, that's not a solution. That's not a solution to delete the app. But there are other apps which will control your app usage and phone usage and will warn you how much phone you have been using. So that's a very good screen time. एक गंभीर सोल्युशन चालू आहे मुलांसाठी. आई वडिलांना समजा त्यांच्या फोनचा ऍक्सेस दिला, आई वडिलांना समजा फोनचा ऍक्सेस दिला तर ऑटोमॅटिकली त्यांचा आणि एकदा एक अशी वेळ येते, एकदा आपल्याला इकडची गोडी थोडी लागली ना, म्हणजे ते सोडायचं, फोन कमी करायचा, असं निगेटिव्ह स्ट्रगल करण्यापेक्षा हे नको, हे बघायचं नाही, हे पाहायचं नाही, हे नाहीचा पाडा करण्यापेक्षा हे करायचं, हे आवडतं. एकदा इथली गोडी लागली की ती इच्छा समोर असली तरी इच्छा होत नाही. म्हणजे काय नकोच अननेसेसरी कटकट आहे असं वाटायला लागतं की बघावे लागतात मेसेजेस, नको मला. तर इतकी गोडी इकडची हळूहळू वाढली, तराजूतलं हे पाहिलं जड झालं की ते आपोआप हलतो. इकडची गोडी वाढली. काकांच्याकडे राहायला गेलो असतो ना, काकांचा फोन एक दिवस घ्यावा लागला मला. घेतला फोन हातामध्ये. काकांच्या फोनवर सुद्धा व्हॉट्सअप आहे. त्याच्यावर 11,000 का 1,100 काहीतरी 100 मेसेजेस असावे त्यांच्या फोन. म्हणजे मी बघा आता नाही चालत, तुम्ही बघत नाही काका म्हणे काय व्हॉट्सअप ते काय असतं म्हणे. आणि एकदा हे पण आठवतं मला, आता हे अर्थात ते निवृत्त झाले म्हणून करू शकतात. एकदा ते म्हणे की ते काहीतरी त्यांचं जागा फुल झाल्याचं तेव्हा मेसेज येत होता. तर म्हणे का बरंच असं मेसेज येतोय सारखं, बघ जरा. तर म्हटलं काका असं झालंय. म्हणे का होतंय असं. तर मी बघितलं तर ते फोटो व्हिडिओ त्यांचे बरेच डाउनलोड झालेले होते. म्हणे ते डिलीट करून टाका. मी डिलीट करायला गेले तर त्यांचे फॅमिली, मुलगी, नातवंड आणि असे बरेच कोणी पाठवलेले फोटो होते. म्हटलं आता काका कुठले ठेवायचे, कुठले डिलीट करायचे.
ते डोळे बंद करून बसले तर ते म्हणे सगळे डिलीट करून, मला विचारू सुद्धा नको. आपलंही नाही होणार. आणि ते सगळे एका क्लिकवरती मी फोटो व्हिडिओ डिलीट करून टाकले आणि ते निवांत बसले होते. आता हे लक्षात घ्यायच्या गोष्टी आपण आता कमेंट आली बापरे म्हणून. आपल्या ज्याने होणार नाही. आणि आपल्याला हे शक्य नाही. एक प्रश्न विचारतो, किती वेळा तुम्ही जाऊन ते फोटो बघता? नाही बघ, तरी सुद्धा fear delete. तिथेच उत्तर आहे. अगदी क्वचित एखाद्या वेळेला बघितले जुने फोटो काही कारणानिमित्त लागले किंवा तर तेवढं संदर्भाने मिळवून काढतो. आपण इथे हे सत्र आवडूया. एक फक्त मला म्हणावंसं वाटतं की कॉमन आपल्याला असं वाटतंय की आपल्याशी हे गप्पा मारते का आणि गप्पा मारताय, पण ह्या गप्पा ज्या असतात वर्सेस asking a chat GPT a question, same question you ask chat GPT, you will also get an answer. पण ह्यांचा आन्सर जरी तर्काने असलं तरी ते तत्वात कुठेतरी आरूढ असतं, त्यांच्या अनुभवात आरूढ असतं, त्यांच्या उत्तरात जी श्रद्धा ठेवायला हवी वर्सेस जी बाकीच्यांच्या ह्याच्यात आहे. आणि अशी आपल्याला संधी खूप कमी मिळते, म्हणून त्यांचे मी खरंच मनपूर्वक आभार मानतो की गेले आपले 1.5 तास ते आपले कॉमन सेन्स क्वेश्चन्स आन्सर करत असतील. कॉमन सेन्स आन्सर जरी वाटले असतील तरी आपली श्रद्धा असली पाहिजे की ते त्यांच्या तत्वानुभवातून येत आहेत. जरी ते आपल्यासाठी सोप्या शब्दात सांगत असतील तरी त्याच्या मागे एक खोल विचार आहे, तो आपण सुद्धा शोधून काढावा अशी ते आपल्याला आवाहन करतात. या विचाराने आपण हे सत्र थांबवू आणि त्यांचे पुन्हा एकदा आभार मानू आणि त्यांना नमस्कार करू. श्री सद्गुरू महाराज.